तिकडे शिर्डीमध्ये देखील आज महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। उमेदवार सदाशिव लोखंडे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, इतकंच नाही तर विखे, दादा भुसे, त्याचबरोबर नीलम गोरे हे देखील आज शिर्डीमध्ये असणार आहेत। दरम्यान अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांसाठी आज मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात येते आणि नगर दक्षिणेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील हे उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत, तर शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे महायुतीचे उमेदवार हे उमेदवारी आज अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी हे नियोजन आपण बघू शकतो, सभास्थळ आहे आणि या सभास्थळी नियोजन जे आहे ते चोखपणे करण्यात येत आहे। खुर्चीची व्यवस्था असेल, त्यासोबत कूलरची व्यवस्था असेल, सगळे व्यवस्था जी आहे ती ठेवण्यात येते, कारण उन्हाचा तडाखा जो आहे तो वाढलेला आहे आणि अशामध्ये जे कार्यकर्ते किंवा नागरिक सभेसाठी येणार आहेत त्यांची काळजी जी आहे ती घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सभा आयोजकांकडून करण्यात येतोय। आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जे महायुतीचे मंत्री तसेच आमदार आहेत त्यांच्या उपस्थितीत आज सदाशिवराव लोखंडे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर।